देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध ड्रग्ज सापडल्याच्या बातम्या जेव्हा येतात तेव्हा ते राज्य असतं गुजरात. देशामध्ये सगळ्यात मोठा इलेक्शन फंडमधला घोटाळा समोर येतोय तेव्हा ते राज्य कुठलं असतं? गुजरात. आणि जेव्हा अनेक उद्योगपती बँकांना चुना लावून जातात तेव्हा त्यातले बहुतांश उद्योगपती कुठले असतात? तर ते देखील गुजरातचे. हा नेमका काय योगायोग आहे आणि हे कुठलं गुजरात मॉडेल आहे? निवडणूक आयोगाचा कारभार ज्यावेळी चर्चेत आहे त्यावेळी या देशाच्या निवडणूक यंत्रणेबद्दल सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक बातमी दैनिक भास्कर या वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे. आणि खरं तर ही बातमी संपूर्ण मीडियामध्ये चर्चेचा विषय बनायला पाहिजे होती, त्याच्यावरनं डिबेट व्हायला पाहिजे होत्या. पण दुर्दैवानं असं काही होताना दिसत नाहीये. सगळेजण शांत आहेत. किती शॉकिंग बातमी आहे बघा. गुजरातमधल्या 10 अज्ञात पक्षांना 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 अवघ्या 5 वर्षामध्ये 4,300 कोटी रुपयांची देणगी अधिकृतपणे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती त्यांनी जे डिक्लेरेशन दिलं आहे त्याच्यानुसार मिळालेली आहे. आणि या पक्षांची नावं आजवर कोणी फारशी ऐकलेली पण नाही आहेत. 5 वर्षांमधल्या या 3 निवडणुकांमध्ये मिळून त्यांना फक्त 53,000 मतं मिळालेली आहेत. आणि त्यांचा खर्च जो आहे निवडणूक रिपोर्टमध्ये जो द्यावा लागतो तो केवळ 39 लाख रुपये आहे. म्हणजे या पक्षांच्या नावावरती मग ही 4,300 कोटी रुपयांची देणगी नेमकं ट्रान्सफर कोण करतंय, याचा फायदा नेमका कोणाच्या खिशामध्ये जातोय? आणि ज्या पद्धतीनं शेल कंपन्या स्थापन केल्या जातात, शेल कंपन्या काय असतात तर आपला फायदा जो आहे म्हणजे एक प्रकारे काळा पैसा पांढरा करण्यासाठी या छोट्या छोट्या कंपन्या स्थापन करून त्याच्यामधून पैसा फिरवला जाऊ शकतो. आता शेल कंपन्यांचं हे मॉडेल जे कॉर्पोरेट जगतातलं असतं, उद्योगातलं असतं, ते राजकारणामध्ये आणण्याची बुद्धी, ते सगळं मॉडेल ज्या व्यक्तीला माहिती आहे असा एखादा गुजराती माणूसच असू शकतो. आणि त्यांना बहुधा ही कल्पना राजकारणामध्ये सुद्धा राबवावी असं वाटलं असेल. आणि म्हणून आपण बघतोय की 10 राजकीय पक्ष असे आहेत गुजरातमधले की ज्यांना 4,300 कोटी रुपयांचा फंड मिळालेला आहे. आपल्याकडं निवडणूक खर्चाची, निवडणूक फंडिंगची एक मर्यादा असते आणि त्यामुळं अनेकदा मोठ्या पक्षांना सगळा पैसा घेताना अडचण येते. आणि म्हणून मग ही सोय केली गेलेली आहे का? आणि जे निवडणूक आयोग एरवी पारदर्शकतेचे दाखले देतंय, राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर त्यांना ॲफिडेव्हिट मागतंय, मतदारांच्या पाठीशी आपण अगदी पर्वताप्रमाणे उभे आहोत असं सांगतंय, ते निवडणूक या सगळ्यावरती गप्प का आहे? आणि सगळ्यात बेसिक प्रश्न याच्यातला हा आहे की गेल्या 5 वर्षातली ही आकडेवारी आहे 2019 ते 24. म्हणजे समजा पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी हा प्रकार केला आणि त्यांच्या खात्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम आली की ज्या पक्षांची नावं कुणाला माहिती नाही आहेत, तर तिथंच तुमच्या मनामध्ये संशयाची सुई निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही तिथंच त्याला फिल्टर लावला पाहिजे. पण तसं झालं नाही. 2019 नंतर पुन्हा गुजरातची विधानसभा निवडणूक येते, पुन्हा 2024ची लोकसभा निवडणूक येते आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये हा प्रकार चालू राहतो. दैनिक भास्कर या वृत्तपत्रानं जेव्हा एक इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे. आणि या पक्षांची नावं जी आहेत ती ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही थक्क होऊन जाल, अशा पद्धतीची ही सगळी नावं आहेत. मी तुम्हाला यांची नावं वाचून दाखवतो. लोकशाही सत्ता पार्टी, त्यांना फंड किती मिळाला आहे? 1,045. आणि त्यांनी खर्च किती दाखवला आहे? 1,031 कोटी. दुसरा आहे भारतीय नॅशनल जनता दल, स्वतंत्र अभिव्यक्ती पार्टी, न्यू इंडिया युनायटेड पार्टी, सत्यवादी रक्षक पार्टी, भारतीय जनपरिषद, सौराष्ट्र जनता पक्ष, जनमन पार्टी, मानवाधिकार नॅशनल पार्टी आणि गरीब कल्याण पार्टी. आणि तुम्ही यांचे खर्च बघा की ज्यांना 1,045 कोटी रुपये मिळालेले आहेत देणगी म्हणून, त्यांचा निवडणुकीतला खर्च आहे अवघा 2.5 लाख, 2,27,000. आणि त्यांनी 4 उमेदवार फक्त रिंगणामध्ये उतरवलेले होते आणि त्यांना मतं मिळालेली आहेत 3,997. म्हणजे कमाल करण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या कमी प्रमाणामध्ये मतं, 4,000 मतं पण नीट नाही आहेत
आणि त्यांना 1045 कोटी रुपयांची देणगी मिळालेली आहे. म्हणजे आपले जे प्रमुख पक्ष आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप असमानता आहे. म्हणजे तुम्ही निवडणूक फंडिंगबद्दलच्या बातम्या काढून बघा. निवडणूक फंडिंगमध्ये सुधारणा यावी, पारदर्शकता यावी म्हणून इलेक्ट्रोल बॉन्ड्स आणले होते, पण त्याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक फंड जो आहे तो भाजपच्या नावावरती गेलेला होता. आणि ज्या कंपन्या इलेक्ट्रोल बॉन्डमधून देणगी देत आहेत त्यांना पाठोपाठ कंत्राटं सुद्धा मिळालेली होती, हे आपण बघितलेलं होतं. पण जवळपास 80-90% एकाच पक्षाला मिळतो, भाजपला फंड, आणि काँग्रेस, तृणमूल सारखे जे इतर पक्ष आहेत त्यांच्या वाट्याला वर्षाला 800 कोटी वगैरे अशा देणग्या सुद्धा मिळालेल्या आहेत. म्हणजे प्रमुख विरोधी पक्षांना सुद्धा एवढ्या प्रमाणामध्ये मानधन मिळत नाही जितकं या पक्षांना 5 वर्षामध्ये मिळताना आपल्याला दिसतंय. त्यामुळं हा नेमका काय फ्रॉड आहे? निवडणुकीबद्दल हा इतका मोठा गोरखधंदा गुजरातमध्ये कसा चालू आहे आणि निवडणूक आयोगाच्या डोळ्यादेखत चालू असताना निवडणूक आयोग करतंय काय? इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय, एरवी विरोधकांच्या खात्यावरती 50-60 लाख रुपयांचे जरी बेहिशोबी काही व्यवहार सापडले तर या यंत्रणा अगदी दारामध्ये पोहोचतात, तासनतास चौकशी होते. मग यांच्यापैकी कोणाच्याही दारामध्ये ईडी आजवर का नाही पोहोचली? ईडीनं काय डोळ्यावरती पट्टी बांधून घेतलेली आहे का, की गुजरातचं नाव आलं की तिकडं काही बघायचंच नाही, असं काही या यंत्रणांनी ठरवलेलं आहे? त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे तो आपल्या लोकशाहीच्या दृष्टीनं किती घातक आहे हे लक्षात येऊ शकतं. आता दैनिक भास्करनं जेव्हा या पक्षांच्या काही प्रमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा उत्तरं जी मिळालेली आहेत ती पण फार गमतीशीर आहेत. म्हणजे न्यू इंडिया युनायटेड पार्टीचे राष्ट्रीय प्रमुख अमित चतुर्वेदी यांच्याशी जेव्हा दैनिक भास्करनं बोलणं केलं ते असं उत्तर देत आहेत की सीए से पूछना पड़ेगा, इलेक्शन एक्सपेंडिचर स्टेटमेंट हमने अपलोड किया है, लेकिन छोटी पार्टी होने के चलते 15 दिन में गायब कर देते हैं. म्हणजे पुन्हा इथं पण फ्रॉड आहे बघा, की जी कागदपत्र आपण जपून ठेवायला पाहिजेत ती कागदपत्र आपण जपून ठेवत नाही. निवडणूक आयोगाला काय नेमका प्रॉब्लेम आहे की जिथं डिजिटल युगामध्ये आपण सगळे डॉक्युमेंट्स अगदी वर्षानुवर्ष सांभाळून ठेवू शकतो, इथं लगेचच ते हटवण्याची घाई का आहे? हा पहिला प्रश्न याच्यामुळं निर्माण होतो. आणि मी जसं म्हटलं की जर निवडणूक आयोगाकडे ही कारवाई आलेली आहे, ही कागदपत्र आलेली आहेत, त्यांनी लगेचच याच्या संदर्भात तक्रार करायला पाहिजे होती की इतक्या छोट्या पक्षांची नावं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फंड कोणाचेही डोळे विस्फारतील. पण ते आयोगानं केलं नाही. दुसरीकडे ऑडिट आणि त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन रिपोर्ट आहे याच्यामध्ये जी तफावत दिसते त्याच्यावरती दैनिक भास्करनं जेव्हा सत्यवादी रक्षक पार्टीला विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही अकाउंटिंगच्या मामल्यामध्ये जास्त आम्हाला लक्षात येत नाही, त्याच्यामुळं आम्ही सीए ॲडव्होकेट हमारे जो है वो रिपोर्ट रखते हैं आणि यावेळी आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 80 ते 90 उमेदवार उतरवणार आहोत, त्या दृष्टीनं आम्ही तयारी चालू केलेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इतकी फालतू कारणं हे लोक दैनिक भास्करला देत आहेत. जर एखाद्या वर्तमानपत्राला हे इन्व्हेस्टिगेशन उपलब्ध होत असेल तर आपल्या यंत्रणा, ज्या चौकशी यंत्रणा आहेत त्या नेमक्या काय करतायत, त्या कुठं झोपलेल्या आहेत हे बघावं लागेल. आता हे जे टॉप 10 डोनर्स आहेत या कंपन्यांचे ते पण कोण आहेत बघा. आता भारतीय नॅशनल जनता दल या पक्षाला देणगी देणारे जे सर्वात मोठे देणगीदार आहेत, हिसीमा फार्मा राजस्थान 1,75,00,000, पेशवा आचार्य महाराष्ट्र, आता हे कोण आहेत बघावं लागेल, 75 लाख, अर्पण गुप्ता हरियाणा 40 लाख, प्रदीप चंद्र उत्तर प्रदेश 30 लाख, जयेश पटेल गुजरात 28,80,000 आणि एका दुसऱ्या राज्यामधून नव्हे 23 राज्यामधून यांना हे देणगी जी आहे ते मिळालेली आहे. त्यामुळं ज्या पक्षांचं अस्तित्व इतकं छोटं आहे त्यांना संपूर्ण देशभरातून देणगीदार कसे मिळत आहेत, त्यांचं महात्म्य, त्यांची नावं इतर राज्यामध्ये पोहोचतायत कशी, हा पण याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी जो ऑडिट रिपोर्ट सादर केला आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो खर्च आहे तो केवळ 352 कोटी रुपये आहे. 352 कोटी खर्च आणि मिळालेले पैसे आहेत 4,300 कोटी रुपये. किती मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे हे बघा. आता गुजरातमधले जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवरती दैनिक भास्करला सांगितलं की आयकर विभाग को खर्च की जानकारी देने में हमारा कोई रोल नहीं है, पार्टियों का पंजीकरण रद्द करने का अधिकार चुनाव आयोग के पास है,
हम सिर्फ कोऑर्डिनेशन की भूमिका में है. आम्ही फक्त कोऑर्डिनेशन करतोय, म्हणजे जरी आम्हाला ही तफावत आढळली तरी ते आयकर विभागाला देणं हे आमचं काम नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता आयकर विभाग त्याच्यावरती काय म्हणतोय? आयकर विभाग असं म्हणतोय, कंट्रीब्यूशन रिपोर्ट डिपार्टमेंट में जमा कराइए या नहीं, हम इसका खुलासा नहीं कर सकते. यह कॉन्फिडेंशियल है क्योंकि जिनके खिलाफ जांच चल रही है इससे वो सतर्क हो सकते हैं. म्हणजे निवडणूक आयोगासोबत इन्कम टॅक्स सुद्धा प्रायव्हसीचं कारण देतोय की आम्ही त्यांची नावं उघड करू शकत नाही, अशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे. आता याच्या संदर्भात असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म ADRचं म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि टॅक्स चोरीचा सुद्धा संशय असू शकतो, कारण हा सगळा डेटा जो आहे तो त्याच दिशेनं संकेत दाखवणारा आहे. आणि म्हणून या सगळ्याची कसून चौकशी जी आहे ती होणं आवश्यक आहे. ज्यावेळी निवडणूक चोरीवरनं आरोप होत आहेत, निवडणूक आयोगाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, त्यावेळी निवडणूक आयोगाच्या डोळ्यादेखत या गोष्टी घडत आहेत आणि त्याच्याकडं निवडणूक आयोगाचं काहीही लक्ष नाही आहे. त्यामुळं जे ज्ञानेश कुमार गुप्ता संपूर्ण देशाला ज्ञान देत होते आणि जसं आपल्याला इतिहासा काळामध्ये मौर्य काळ असायचा तसा हा बहुधा आपल्या देशातला हा इलेक्शन कमिशनचा गुप्ता काळ चालू आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी गुप्त ठेवल्या जात आहेत, लोकांच्या समोर येऊ दिल्या जात नाही आहेत. आणि म्हणूनच राहुल गांधींनी पण आरोप केला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे भाजप जे निवडणुका जिंकत आहे ते एक प्रकारे वोट चोरी करून, आणि वोट चोरीचंच हे गुजरात मॉडेल आहे, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला आहे. गुजरात मॉडल आर्थिक मॉडल नहीं है, गुजरात मॉडल वोट चोरी करने का मॉडल है. और इस मॉडल को ये 2014 में नेशनल लेवल पे लाए. आप देखिए मध्य प्रदेश का चुनाव चोरी किया, हरियाणा का किया, महाराष्ट्र का किया. हम कुछ बोलते नहीं थे क्योंकि सबूत नहीं था, मगर महाराष्ट्र में सबूत मिल गया. इन्होंने कुछ ज्यादा कर दिया. त्यामुळं विचार करा की हे गुजरातमध्ये का घडत असेल. एकीकडे पंतप्रधान निवडणूक सुधारण्याच्या गोष्टी करतात, वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे कारण निवडणुकीमधले गैरकारभार दूर होतील असं म्हणतात. इलेक्ट्रॉल बॉन्ड याच पारदर्शकतेचं वेष्टन गुंडाळून आणण्यात आलेलं होतं, पण सुप्रीम कोर्टानं त्याला चाप लावली. त्याच्यामधले सुद्धा सगळे व्यवहार शेवटी उघड झाले आणि त्याच्यामध्ये काय गेम केली होती हे आपल्या लक्षात आलं. पण इथं डोळ्यादेखत इलेक्शन कमिशनला आकडेवारी सादर केली गेलेली आहे, जी एका वृत्तपत्राला मिळते, आणि या 10 पक्षांची नावं, ज्यांची नावं सुद्धा कोणी ऐकलेली नाही आहेत, त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग केलं जात आहे. त्यामुळं शेल कंपन्या असतात तशा या राजकीय शेल पार्टीजसुद्धा देशामध्ये उभ्या राहत आहेत आणि त्या पुन्हा एकदा गुजरातमध्ये उभ्या राहत आहेत. निव्वळ योगायोग तर नसेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? या शेल कंपन्या कोणाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या असाव्यात आणि यांची काही खरोखर चौकशी होईल का? ईडी, इन्कम टॅक्स त्यांच्या दारामध्ये पोहोचेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनेल सबस्क्राईब देखील करा, लाईक करा. धन्यवाद.